शुभ सकाळ मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा 25 जानेवारीला आणि आपण सध्या आहोत कसोलमध्ये आणि हा आमच्या हॉटेलचा सकाळचा एक नजराना। रात्री अक्षरशः -15 मध्ये टेम्परेचर गेलं होतं, तर रात्री खूप परेशानी झाली। काका काय म्हणता रात्रीच्या बद्दल? काय नाही, मजा आनंद आला, पण टेम्परेचर फार। मित्रांनो, आपण निघालो आता मणिकर्ण येथे गाडीवरती, कारण की कसोलपासून मणिकर्ण फक्त 4 किलोमीटर आहे। त्याच्यामुळे आम्ही इथं लोकलच्याच गाड्या, कालच्या गाडीच कंटिन्यू केली आहे आणि मी आणि बाळू आता तिकडे चाललोय गाडीवरती। गोविंद काका पण आहे गाडीवरती। इथं ट्रिपल सीट अलाउड नाही, त्यामुळे आम्हाला 3 गाड्या घेणं लागल्या। गाड़ी है दिल्ली का से कितने बजे की? शाम में 5 बजे। ठीक आहे, चल जाएंगे। आपण आता मणिकर्णाच्या रस्त्यावर चाललेलो आहे। गोविंद काका पण गाडी चालवत आहेत हेल्मेट घालून। अच्छा रे, तर चला आपण आता या सकाळच्या, आज 25 जानेवारी आणि आम्हाला संध्याकाळी दिल्लीला निघायचं आहे आणि उद्या पूर्ण दिल्ली 26 जानेवारीमुळे बऱ्यापैकी बंद असते, पण दिल्लीला लोकल मार्केटमध्ये थोडं काम असल्यामुळे आम्ही पण दिल्लीला जाणार आहोत। तर चला चालूयात आपण आता मणिकर्णाला। कसोलमध्ये सुद्धा, कसोलमधून सुद्धा तुम्हाला ग्लेशियरचे डोंगर दिसू शकतात आणि समोर मणिकर्णाच्या पुढं एक तोस म्हणून गाव आहे, तोस डबल रोटी तोस। तसं आपण आता समोर जातोय। जर का आपल्याला थोडा वेळ असला तर आपण कंटिन्यू तोसला सुद्धा जाऊन येणार आहे, राईड मारून येऊ, कारण की दिवसभर दुसरं काहीच काम नाही आज। अभिजित आणि विशाल एका गाडीवर आहे परत। चला आपण पण निघालोय मणिकर्णासाठी। काय वाटतं सज्जन? एक नंबर वाटतंय गाडीवरचा प्रवास, एक नंबर। तुम्ही आल्याच्या नंतर कसोरला मोठी गाडी घेऊन घेतल्यापेक्षा छोट्या गाडीवर राईड करा, हा मजा तुम्हाला जीवनात कधीच येणार नाही। थोडी गुलाबी थंडी आहे, पण एक नंबर आहे। गाडीवर फिरण्याचा कसोलमधून मणिकर्णाला जाण्यासाठी आनंद वेगळाच आहे। तर आपण पण मोठ्या गाडीला रेफर केल्यापेक्षा छोट्या गाडीवर चला, खूप मजा येईल। नद्या खूप मोठ्या मोठ्या येत आहे आणि दगड पण बघू शकता। आज ऊन चांगलं कडक पडलेलं आहे, पण आम्ही ज्या सावलीतून जातोय इथं अक्षरशः टेम्परेचर -4 किंवा 5 मध्ये। इकडे गेलता की तू रात्री? इकडे नालता? नवीन हॉटेलचे वगैरे बांधकाम भरपूर प्रमाणात सुरू आहे आणि आपण आता थोडं देवदारच्या जंगलातून जाणार आहोत। रस्ते बऱ्यापैकी खराबच आहे कसोलमधले। रस्ता खूपच छोटा आहे, त्यामुळे छोट्या मोठ्या गाड्या निघायला पण खूप प्रॉब्लेम होतोय। सिंगल लेनचा रस्ता आहे आणि वरती खूप मोठे मोठे असे दगड आहे। हा रस्ते बघू शकता आपण, पूर्ण वर एकच अखंड दगड आहे, असं त्याला तोडून तोडून हा रस्ता बनवला आहे। बापरे दगड। आणि मणिकरण जवळ आपण सध्या पोहोचलेलो आहे। सगळ्या दोन्ही साइडनी ट्रॅव्हलर गाड्या
पार्क झालेले आहेत आणि मणिकर्णचा आपल्याला पहिला व्ह्यू हा दिसतोय. आपल्याला सुरुवातीला सगळ्यात पहिले आता इथं पार्किंग शोधून ठेवणं लागेल. तर तुम्हाला सांगितलं नाही मी, पण मणिकर्णमध्ये मोठाले गरम पाण्याची अशी कुंड आहे, त्यामध्ये आपल्याला जेवण वगैरे बनवून खाऊ घालतात. एक मिनिट मित्रांनो, आपण पोहोचलोय मणिकर्णमध्ये. मणिकर्णमध्ये आपल्याला गुरुद्वारा आहे, काय आपले हिंदू मंदिर आहे आणि त्याबरोबरच इथं खूप मोठ्या गरम पाण्याची अशी कुंड आहे की जिथे आपलं तांदूळ वगैरे एका कापडाच्या पिशवीत टाकून शिजवतात वगैरे. आणि इथं गुरुद्वाराचं खूप मोठं लंगर आहे. आपण लंगरचा प्रसाद सुद्धा खाणार आहोत आणि थंडी खूप वाढलेली आहे, त्यामुळे हातानं आणि बोलायला थोडा त्रास होतोय. पण त्याला मी तुम्हाला आता बाकीचं पण दाखवतो. पोलीस स्टेशन मणिकर्ण कसोल. कुठं काय आले तू म्हणला नाही की पोलीस? हे आता रस्ता चुकलेले आहे, मी चाललोय खाली मणिकर्णच्या इकडे. तुम्हाला समोर दिसू शकतं ज्या गरम वाफा ज्या निघत आहेत त्या पूर्ण त्या गरम कुंडामधल्याच आहे. सकाळी सकाळी एकदम फ्रेश वाटतंय. वे टू गुरुद्वारा 6 फ्री पार्किंग. इथं सिमेंट बॅग वगैरे कंस्ट्रक्शनसाठी नदीतून नेणं शक्य नाही, त्यामुळं असे छोट्या छोट्या डोलीमधून नेत आहे, आपण बघू शकता. आणि बरं झालं आपण मोठी गाडी आणली नाही, तर आपले खूप पंचायत झाली असते. त्यामुळं 2 व्हीलर आणा इकडं अत्यंत सोपं आहे. 2 व्हीलर एकदम अत्यंत कमी रेटने आपल्याला मिळतात. इकडं खालीवर पार्किंगच आहे सगळी, पण आपली 2 व्हीलर पार्किंग बघू आपण. बालू आणि विशाला आपले वर पार्किंग करून येणार आहेत, आपण बघू शकतो. आता वरती पार्किंग हे नाही आहे, म्हणजे आहे पण मी गेलो नाही कारण की थोडा व्हिडिओ शूट करायचा होता. हे हमारे बिट्टू भाई यूट्यूब पर फेमस हो जाएंगे अभी. गुरुद्वाराकडे जाण्याचा हा रस्ता आहे. चला तर निघूया आपण गुरुद्वाराकडे. या ठिकाणी आपण बघणार आहोत गुरुद्वारा. शिवजी मंदिर आणि रघुनाथ मंदिर आहे. एकदम जुने रस्ते असे आहे इथे आणि जुना बांधकाम वगैरे. या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहे गुरुद्वारामध्ये. इथं शिवजीचं मंदिर आहे, रघुनाथ मंदिर आहे आणि या ठिकाणी गरम पाण्याचे एकदम असे उकळत्या पाण्याची कुंड आहे, हे पण मी तुम्हाला दाखवणार आहोत. माझा कर्ज काय रे? कर्ज आहे का आपल्यावर? बोलू इकडून दाखवा. हे थोडं कट करून टाक तेवढं. हो, कट करून टाकू. काय म्हणलं ते? नाही मात्र चालत आलतं त्यात. अरे सज्जन भाऊ बोला. काय वैशिष्ट्य इथं? इथं विशिष्ट असं आहे, गरम पाणी उकळत्या पाण्याचं कुंड आहे आणि त्याच्यामध्ये कसं जेवण वगैरे बनवतात आणि किती गरम आहे मी तुम्हाला जवळून जाऊन दाखवणार आहे. गुरुद्वारामध्ये आलेलो आहे आपण इथं आणि लंगरचा सुद्धा आस्वाद घेणार आहोत. तर बाकीचं पण व्ह्यू अभिजित तुम्हाला आता सर्वांना दाखवेल. आणि इथलचं हे काय तुम्ही दाखवतो. निघूयात आपण आता गुरुद्वाराच्या. चला सज्जन भाऊ आम्हाला दाखवून द्या कुठे इथं. गुरुद्वारामध्ये पार्किंगसाठी खूप मोठी व्यवस्था आहे आणि काका बालू अभिजित समोर गेलेले आहे गुरुद्वारामध्ये. आणि इथे बघू शकतो आपण एकदम अशी निळी कलरची नदी आहे जी काही खूप अशी प्रवाहाने वाहती आहे.
आणि गुरुद्वारा एकदम नदीच्या काठोकाठ आहे. आणि आपण नदीचा फ्लो बघू शकता, एकदम अशी निळी छार नदी आहे. आणि हिच्या आवाजामध्ये म्हटल्यानंतर एकदम शांत वाटत आहे. आपण बघू शकता 2 ठिकाणी, इथं पण जे वाफा निघत आहेत त्या पण त्या गरम पाण्याच्या कुंडातले आहे. आणि दुसरीकडे दाखवायचं म्हटलं तर इथे पण गरम पाणी, उकळतं पाणी सुरू आहे डायरेक्ट. अक्षरशः ही जी धार पडताना दिसते पूर्ण गरम पाण्याची, आणि काही गरम पाणी या नदीमध्ये मिक्स होत आहे. बाकीच्यांचं चालू आहे इथं फोटोशूट वगैरे. थोडं जवळून दाखवतो आता तुम्हाला. पूर्ण एकदम गरम वाफा अशा चालू आहे पाण्याच्या. आणि आता आपण जाणार आहोत गुरुद्वारामध्ये. समोर आल्यानंतर आपल्याला शूज उतरण्यासाठी जागा आहे. आणि ज्याला आंघोळ वगैरे करायची असेल तर गुरुद्वाऱ्यात आल्याच्या नंतर उजव्या बाजूला हा पूर्ण गरम पाण्याचा कुंड आहे. आणि वाह, काय गरम वाटत आहे. एकदम थंडीमधून आलोय आम्ही. पूर्ण गरम पाण्याचा कुंड आहे हा. अरे सज्जम भाऊ, तुम्ही गरम पाण्यात कुंड दाखवणार होते आम्हाला. हो, चला दाखवतोय मी तुम्हाला. तर कुठे, किती लांब आहे? आता तुम्ही गेटमध्ये एंट्री केल्याच्या नंतर उजव्या साईडला जायचं. तिथं आंघोळीसाठी तुम्हाला गरम पाण्याचं कुंड दिसणार आहे. तर इथं बरेच जणांना ज्याला आंघोळ करायची असते ते हिशोबाने सगळे आंघोळ करतात. तर चला मी तुम्हाला आता गरम पाण्याचा कुंड, हा पूर्ण असा गरम पाण्याचा कुंड आहे. इथे तुम्हाला आंघोळीसाठी जागा आहे. आणि खूप गरम वाटतं. एवढ्या थंडीतून आम्ही आल्याच्या नंतर सगळ्यात जास्त आनंद भेटला तो एकदम गरम पाण्याचा. आणि खूप गरम पाणी आल्याच्या नंतर आपल्याला शूज, हेल्मेट वगैरे जे काही ठेवायचं असेल त्यासाठी सेपरेट जागा आहे. आणि इथे जे बाजूचे जे बोगदे ठेवलेले आहेत ना, पूर्ण गरम वाफ येत आहे. चप्पल काढल्याच्या नंतर इथं इतकी गरमी आहे तर खाली फडची सुद्धा एकदम गरम आहे. म्हणजे एकदम भारी वाटते आपल्याला. आणि आपण आता इकडे थोडं गरम पाण्याच्या कुंडाकडे वापस चालू आहे पाय धुण्यासाठी. आणि हे जे येणारे वाफा आहे पूर्ण गरम पाण्याचे आहे. अक्षरशः उकळते पाणी इथं हे बघू शकतो. इथे बघू शकता तुम्ही. या गरम गुफेमध्ये सर्वजण आराम वगैरे करत आहे. मला थोडं रिलॅक्स व्हायचं आहे. त्यांनी गरम गुफेमध्ये जाऊन आराम जरी केला तरी चालतो. इथं बरेचसे फॉरेनर सुद्धा आलेले आहेत. तर चला आपण आता तुम्हाला दाखवू की ते उकळत्या पाण्यामध्ये तांदूळ वगैरे कसे शिजवतात. या ठिकाणी आपण आलोय. इथे लंगर वगैरे बसलेला आहे. आणि खास सेवा होती तर इथली. रुमाल बांधणं कंपल्सरी आहे इथे. आणि तो बांधून आपण आलेलो आहे सध्या समोर. आता आतमध्ये व्हिडिओ काढायला अलाउड नाही आहे. पण थोडं चोरून लपून तुमच्यासाठी मी व्हिडिओ काढलेले आहेत. तर आपण जातोय लंगरसाठी.
गुरुद्वारामध्ये कोणत्याही जातीचा भेदभाव केला जात नाही. ठिकाणी आपण आपला ताट वगैरे ग्लास चमचा घेऊन समोर बसतोय. आपला छानपैकी लंगरमध्ये जेवण झालेलं आहे. खिचडी होती, त्यानंतर कढी भात होता आणि बटाट्याची भाजी होती. तिथं जास्त व्हिडिओ काढायला अलाउड नाही आहे, त्यामुळे काढला नाही. परत आपण आता आपले शूज वगैरे घेण्यासाठी आलो आहे. अभिजित, जेवण कसं वाटलं काका? फार छान. आता शूज वगैरे घालून आम्ही रेडी झालो समोर निघण्यासाठी. तर तुम्हाला गरम पाण्याचा कुंड दाखवत होता. लंगर झाल्यानंतर आपण आता चाललोय महादेव मंदिरामध्ये. छोटीशी अशी गुफा आहे आपल्याला. आतमध्ये तुम्हाला ATM सुद्धा अवेलेबल होईल आणि एक छोटासा मार्केट. हे आपलं महादेव मंदिर आणि गरम पाण्याचं कुंडही खालीच आहे, तो तुम्हाला दाखवतो. आणि हे जे गरम ऑफ आहे हे आपल्या उकळत्या पाण्याचे कुंड आहे. छोटंसं नक्षीकाम वगैरे करून इथं कॉलम तयार करण्यात आहे. की तुम्हाला म्हटलं होतं गरम पाण्याचे जे उकळतं पाणी आहे हे तुम्ही बघू शकता. त्याच्यात काय पलीकडे काय टाकलं ते कशाला? आणि इथं हरभरा टाकलेला आहे त्या पिशवीमध्ये कापडाच्या. बऱ्याच जणांनी याच्यामध्ये शिक्के टाकलेले आहेत. चणे टाकलेले उकळण्यासाठी. एकदम अक्षरशः उकळतं. आपल्या महादेवाची मूर्ती इथं एकदम छान अशी बनवलेली आहे. आणि सरळ खाली डायरेक्ट उकळतं पाणी, जे की आपण आपल्या घरी बघतो उकळताना. मी माझ्या आयुष्यातला पहिला क्षण आहे हा उकळतं पाणी बघण्याचा. यातही लोकांनी शिक्के वगैरे बरेच काही टाकलेलं आहे, श्रद्धेचे आहे भारी. जे तुम्हाला मी मागाशी कुंड दाखवलं इकडून उकळतं पाणी येत आहे. महादेव मंदिराजवळ तुम्हाला असं छोटे गाणी लाकडाच्या मूर्त्या वगैरे दिसतात. पूर्ण असं छोटे छोटे गल्लीमध्ये मार्केट बसलेलं इथे, कारण की जागा खूप कमी असल्यामुळे. बाळू, तू मेरे से प्यार करती नहीं करती?
समोर आल्यावरती तुम्हाला इथे छोटे मोठे गेस्ट हाऊस सुद्धा राहायला एकदम चांगले आणि खूप रेट कमी आहे त्याचा. पर हेड 200-300 रुपयांनी तुम्ही इथं थांबू शकता. तसं आम्ही लोकल मार्केट बघतोय. आता इथं मार्केट थोडंफार संपलेलं आहे. आपलं दर्शन वगैरे करून आपण आता वापस कसोलकडे निघालोय. आलो तेव्हा गर्दी नव्हती, पण आता भरपूर अशी गर्दी वगैरे झालेली आहे. तर चला निघूया वापस कसोलसाठी. राधे राधे. तर आशा करतो मित्रांनो आपल्याला हा मणिकर्णाचा ब्लॉग एकदम आवडेल. त्याबद्दल मला जेवढी माहिती होती तेवढी मी तुम्हाला दिली आहे. आणि अजून काही माहिती असेल तर मी ब्लॉगमध्ये तुम्हाला 100% टाकणार आहे. तर यासाठी आपण कसोल टू मणिकर्णाला कसं यायचं काय यायचं मी तुम्हाला सकाळी सांगितल्याप्रमाणे सांगितलं होतं. तर आता वापस आपण कसोलला जातोय. तर भागावाडा असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा सज्जन पुरुष ब्लॉगिंग चॅनलला. राधे राधे मित्रांनो, भेटूया आता पुढील ब्लॉगमध्ये.